नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स हबमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत 3 टायर केक आहे। हा 2 kgचा केक होता आणि तिन्ही बेसमध्ये वेगवेगळे फ्लेवर। पहिला फ्लेवर होता बटरस्कॉच फ्लेवर आणि दुसरा फ्लेवर होता मँगो आणि तिसरा फ्लेवर होता स्ट्रॉबेरी। तर आता आपण बटरस्कॉचचा फ्लेवर बनवूया। तर याच्यासाठी मी 3 लेयरमध्ये कटिंग करून घेतले याला आणि सोकिंगसाठी यूज केलेला आहे शुगर सिरप आणि त्यावरती मी कॅरमल टाकलेला आहे आणि नंतर व्हिपिंग क्रीम लावून त्यामध्ये मी बटरस्कॉचचं क्रश आणि त्यावरती बटरस्कॉचचे क्रश टाकून असं फिलिंग करून एक क्रम्बल कोट हा रेडी करून घेतला आणि नंतर सेट करायला 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून दिला। त्यानंतर मी याला ब्लू कलरचं कवरिंग करून घेतलेलं फायनल कोटिंगसाठी। यासाठी मी पाइपिंग बॅगमध्ये ब्लू कलर भरून घेतला, तिला कट करून घेतलं आणि असं संपूर्णपणे केकला कवरिंग करून घेतलं ब्लू कलरच्या क्रीमने। नंतर असं पॅलेट नाईफने त्याच्या सरफेसला करून घेतलं स्मूथ आणि साईडला स्क्रॅपरच्या साहाय्याने। आणि आपला आता हा बेस तयार झालेला आहे जो आपण डाऊनला ठेवणार आहोत आणि याला आपण आता सेट करायला ठेवून दिलं। आणि दुसरा बेस तयार करायला घेतला तो होता मँगो फ्लेवरचा। तर त्याचे मी 3 लेयरमध्ये कटिंग करून घेतला, शुगर सिरपने त्याला सोकिंग केलं आहे आणि मँगो क्रशने फिलिंग केलं आहे आणि वरती ग्रेट केलेलं व्हाईट कंपाऊंड चॉकलेट आपण वरती टाकलेलं आहे त्यामध्ये फिलिंगमध्ये। आणि याच्यासाठी मी यूज केलेला आहे ब्लू कलर हाफ आणि पर्पल कलर हाफ, कारण मला फोटो जसा पाठवलेला होता 2 टायरचा केकचा तसा मला 3 टायरमध्ये बनवायचा होता केक। तर त्यांनी मला असं दाखवलं होतं वरचं बेस असं, म्हणून मी मधल्या बेसला अर्धा पर्पल आणि अर्धा तयार केलेला आहे ब्लू। पर्पल शेड तयार करण्यासाठी मी यूज केलेला आहे व्हाईट क्रीममध्ये ब्लू आणि पिंक कलरला एक कॉम्बिनेशनचं त्यामध्ये यूज करून असं तयार करून घेतलेलं आहे। आणि आपला आता मधला बेसही तयार झालेला आहे फायनल कोटिंग करून। आता आपण तिसरा बनवूया। तिसऱ्या लेयरमध्ये आपण फ्लेवर होता आपला स्ट्रॉबेरीचा, त्याच्यासाठी मी केलेलं आहे 3 लेयरमध्ये कटिंग त्याचा आणि नंतर मी त्याला शुगर सिरपने सोकिंग केलेलं आहे आणि त्याला व्हिपिंग क्रीमने क्रम्बल कोट करून घेतलेला आहे आणि फिलिंगमध्ये यूज केलेला आहे स्ट्रॉबेरी क्रश आणि व्हाईट चॉकलेट कंपाऊंडला किसून घेतलेलं आहे ते यूज केलेलं आहे। आणि आता आपला स्ट्रॉबेरीचा पण आपला जो फ्लेवरचा बेस आहे तोही तयार झालेला आहे आणि आता याला आपण थोड्या वेळासाठी सेट करायला फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि नंतर जे पर्पल कलरची क्रीम होती त्याने याला साईडने असं कवरिंग करून घेतलं पाइपिंग बॅगने आणि वरती टॉपलाही करून घेतलं। पॅलेट नाईफच्या साहाय्याने पहिला सरफेस प्लेन करून घेतला आणि साईडला करून घेतलेला आहे स्मूथरच्या साहाय्याने आणि आपलं असं तिन्ही बेस तयार झाले। आता आपण यांना सेट करायला फ्रीजमध्ये ठेवून देऊ। सेट झाल्यानंतरच त्यांना आपण एकावर एक ठेवायचे आहेत ते, म्हणजे आपला केकही चांगला सेट होतो। तर आता आपला जो खाली सर्वात लास्टमध्ये बेस आहे डाऊनला त्यामध्ये मी केकच्या हाईटचे डॉवेल्स कट करून घेतले आणि नंतर मोठ्या डॉवेल्सच्या साहाय्याने पहिला मधला बेस होता तो असा उचलून त्यावरती ठेवून घेतला आणि नंतर पुन्हा डॉवेल्सच्या साहाय्याने तिसरा बेस असा घेतला आणि सेंटरला जी मोठी डॉवेल्स टाकून घेतले आणि सेट करून घेतले। आता आपण गार्निशिंग तयार करून घेतो जे आपल्याला केकच्या डिझाईनमध्ये साईडला लावायची आहे केकला। तर अशा मी गार्निशिंग तयार करून घेतला, व्हाईट कंपाऊंड मेल्ट करून अशा 10-12 गार्निशिंग तयार करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर आपल्याला डेकोरेशनसाठी वापरायचे आहेत व्हाईट फॉन्डंटचे असे स्नोफ्लेक्सचं कटिंग करून घेतलेली आहे, त्यांचं असं कटर तयार करून घेतले मी आणि ते पण सेट करून घेतले आणि डेकोरेशनच्या वेळेस ते लावून घेतलेले आहेत। तर आपलं हे सर्व डेकोरेशनचं सामान सगळं तयार झालेलं आहे। आता आपण डेकोरेशन करायला घेऊ। केक आपण घेऊ वरती पहिलं त्याला व्हाईट चॉकलेटचं गणाश तयार करून घेतलेलं आहे मी आणि त्याचं मी असं साईडने असं ड्रिपिंग करून घेतलेली आहे तिन्ही केकला। आणि त्यानंतर मी जे फ्रोझन थीमचं मी प्रिंट काढून घेतलेली होती त्याचे मी कटआउट करून घेतले। सर्व जे आपल्याला टॉपर्स लावायचे त्यांना मी स्टिक लावून घेतली सेलोटेपच्या साहाय्याने आणि ते आपल्याला अरेंज करून घेतले पहिले केकला। वरती स्नोमॅन ठेवला आणि नंतर मी असे त्याचे कॅरेक्टर आहेत ते फ्रोझन थीम्सचे एना एल्सा आणि त्यांचे फ्रेंड्स आणि हे असं ठेवून घेतले साईडने आणि जी आपण व्हाईट गार्निशिंग तयार करून घेतलेली होती ती अशी साईडने अशी लावून घेतली आणि असं आपलं डेकोरेशन आपण कंप्लीट करून घेतलेलं आहे। आणि साईडला आपण जी स्नोफ्लेक्सही तयार करून घेतलेले तेही लावून घेतले आणि व्हाईट शुगर बॉलने थोडंसं स्प्रिंकल करून घेतले आणि ज्या मुलीचं बड्डे आहे 6वा त्याचाही मी फॉन्डंटने लावून घेतला नंबर आणि तिचं नाव होतं स्वनिधी, तिचंही मी टॅग तयार करून घेतला। तर व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।